तर क्वेश्चन असेल परीक्षेमध्ये, गडबड करू नका, फक्त समजून घ्या. आणि कॅल्क्युलेशन आता माझ्या सोबत करायचे बरं का. आज IX पण कॅल्क्युलेट करायचंय, IY पण कॅल्क्युलेट करायचंय. ठीक आहे. फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया about centroidal axis. आता फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए सेंट्रॉइडल ऍक्सिस जेव्हा असं म्हणलंय त्यांनी, तेव्हा एकच मिनिट, थोडस ब्लर होईल वाटतंय. तर प्लीज फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए सेंट्रॉइडल ऍक्सिस. जेव्हा त्यांनी सेंट्रॉइडल ऍक्सिस म्हणतील ना, तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला जी काही कंपोजिट फिगर येणार आहे, त्या कंपोजिट फिगरचा आधी तुम्हाला काय काढावं लागेल, रे सेंट्रॉइड कॅल्क्युलेट करावं लागेल. आधी तुम्हाला काय कॅल्क्युलेट करावं लागेल, सेंट्रॉइड. ठीक आहे. मग मी हा एल सेक्शन ड्रॉ करतोय. ठीक आहे. आणि अनसिमेट्रिकल अँगल सेक्शन घेतोय मी. अनसिमेट्रिकलचा अर्थ काय ते सांगतो मी नंतर. ठीक आहे. हा 20 mm. ठीक आहे. आणि हा घेऊ 300 mm. ठीक आहे. आणि हा घेऊ 200 mm. चल, ही झाली तुमची क्वेश्चन फिगर. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? एल सेक्शन वाटायला ना? हो. हा, नाहीतर थोडस कट करून त्याला नीट व्यवस्थित करतो आणखी. फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए सेंट्रॉइडल ऍक्सिस. हा, आणि ज्या लेकरांना कळत नाहीये त्यांनी निवांत बघायचं व्यवस्थित. नाही तर काय करायचं, युट्यूब चॅनल आहे आपलं डिप्लोमावाला नावानं, त्याच्यावरचे व्हिडिओ पाहिजे, किंवा गुगल प्ले स्टोर वरून आपलं ऍप्लिकेशन डिप्लोमावाला, हे जे लोगो आहे, ठीक आहे, ह्या लोगोचं एक ऍप्लिकेशन आहे डिप्लोमावाला नावाचं. ठीक आहे. तर ते डाउनलोड करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये स्ट्रेंथ ऑफ मटेरियल नावाचं सॉम, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल कम्प्लीट नाव आहे. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल जे काही फोल्डर त्याला क्लिक करायचं, कॉन्टेंट मध्ये जायचं आणि पहिला जो चॅप्टर आहे तो कम्प्लिटली फ्री मध्ये व्हिडिओज आहेत सगळे. ठीक आहे. पहिल्यापासून बघायचं. ओके, चलो. आता पहिल्यांदा इथे चेक करा, क्वेश्चन काय रे, फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए सेंट्रॉइडल ऍक्सिस. आता सेंट्रॉइडल ऍक्सिस म्हणजे आधी ह्याचं सेंट्रॉइड माहित पाहिजे. मग आता ह्याचा सेंट्रॉइड काढायचंय. मग सेंट्रॉइड डायरेक्टली हे जे काही एल सेक्शन आहे, या एल सेक्शनचं सेंट्रॉइड निघू शकते का? नाही. आज थोडस स्पीडअप करणार आहे. ठीक आहे. हा, जर समजा मी स्पीडअप करत असताना समजा एखाद्याला जर एखादी गोष्ट कळाली नाही किंवा एखादा कॉन्सेप्ट नाही कळाला, तर तुम्ही ते विचारू शकता. ठीक आहे. बट जर कळत असेल तर कॅल्क्युलेशन सोबत करायचे. ठीक आहे. तर आता थोडीशी मदत करा. हे जे काय अँगल सेक्शन आहे, त्या अँगल सेक्शनचा मी डायरेक्टली एरिया काढू शकतो का? हा किंवा नाही? नाही. मग काय करावं लागेल याला? फंडामेंटल फिगर्स मध्ये काय करावं लागेल? हे एक पे सेक्शन करा किंवा हा एक सेक्शन करा. आता हॉरिझॉन्टल कट करायचं का व्हर्टिकल कट करायचं? हॉरिझॉन्टल कट करायचं, व्हर्टिकल? ठीक आहे, व्हर्टिकल कट करू. जर मी हा व्हर्टिकल कट केला तर चेक करा, हे एक रेक्टँग्युलर सेक्शन तयार होईल आणि हा एक रेक्टँग्युलर सेक्शन तयार होईल. येस ऑर नो? मला चेक करा, इथं ही जी ग्रीन कलरची लाईन ड्रॉ करतोय, ही तुमच्या कंपोजिट फिगरची एक्स ऍक्सिस आहे. आणि हे जे मी व्हर्टिकल लाईन ड्रॉ करतोय ते कंपोजिट फिगरची वाय ऍक्सिस आहे. फॉर सेक्शन वन मी फॉर सेक्शन 1 साठी कॅल्क्युलेशन करतोय. चेक करा, फॉर सेक्शन 1 साठी कॅल्क्युलेशन चेक करा. काय? हा, एरिया 1 इज इक्वल टू, कोणी सांगते का, मदत करते मला? हा, 20 गुणिले 200. करेक्ट आहे, रॉंग आहे? करेक्ट आहे. 4000 mm². जर इच्छा असेल
तर लगेच शिफ्ट स्टोअर करायचं, काल शिकवलं होतं. ठीक आहे, चलो मग आता हे झालं एरिया 1. आता याच फिगरचा सेंट्रॉइड कॅल्क्युलेट करायला लागेल G1, जे की x1, y1 तुम्हाला डायरेक्टली लिहिता आला पाहिजे. ही जी काय फिगर आहे, ह्या फिगरचा सेंट्रॉइड कुठे येईल रे? इथं कुठतरी येईल. याची व्हॅल्यू असेल G1. कोण सांगते किती असेल रे? x1 ची व्हॅल्यू किती असेल? ह्या ग्रीन कलरच्या ऍक्सिस पासून डिस्टन्स मोजायचे असतात. हे किती आहे रे? 10. हे किती आहे? 10. 100. 110. 10, 100 का 100, 10? 10,100. चलो फॉर सेक्शन 2, फॉर सेक्शन 2, सेक्शन 1 सोपं आहे. सेक्शन 2 जर कळालं की संपलं. मग सेक्शन 2 एरिया 2 किती आहे रे? एरिया 2 इज इक्वल टू, चेक करा मी लिहितो, 280 इंटू 20. करेक्ट आहे रॉंग आहे? 280 कसं आलं कळालं का? हो. चलो इथून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे? नाही सर, काय दिदे? 280 कसं आलं? इथून इथपर्यंत 300. हा, अच्छा, कळलं. इथून हा 20 मायनस केला तर हा उरलेला आहे. ठीक आहे, चलो आता G2 कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. G2 म्हणजे x2, y2. आता चेक करा रे, रेक्टँग्युलर सेक्शन आहे, ह्याचा सेंट्रॉइड इथं कुठतरी येतो, याला म्हणायचं G2. हे जे डिस्टन्स आहे ते किती असेल रे? 180 च्या हाफ, विच इज कॉल्ड एज 140. बट मोजायचं कुठून आहे? मोजायचं कुठून आहे? या पूर्ण सेक्शन पासून. मी पिंक कलरचं केलंय बघा कॅल्क्युलेशन, चेक करा किती येईल रे मग? 20 प्लस 140. हे 20 प्लस 140 कुठून आलं कळालं का? हो. आणि हे किती येईल रे? 10. म्हणजे कॅल्क्युलेशन किती येईल सांगता का मला फायनली? हा, 160, 160, 10 कसं आलं कळालं का? हो. हो. 20 प्लस 140. आता एक्स बार कॅल्क्युलेट करायचंय, वाय बार कॅल्क्युलेट करायचंय. एक्स बार कॅल्क्युलेट करण्यासाठी चेक करा, फॉर्म्युला काय असेल रे? A1 x1 प्लस A2 x2 डिवायडेड बाय एरिया 1 प्लस एरिया 2. प्लस का केले कळालं? एरिया 1 आणि एरिया 2 ऍडच का केले कळालं का? हो. 4000 इंटू x1 किती रे? 10 प्लस 5600 इंटू 160 डिवायडेड बाय 4000 प्लस 5600. कॅल्क्युलेशन प्लीज. चलो कॅल्क्युलेशन. आज आपल्याला IXX आणि IYY दोन्ही कॅल्क्युलेट करायचे या सेशन मध्ये. रेणुका कॅल्क्युलेटर आहे बेटा? हो आहे. 97.5. 97.5. ओके, थँक्यू. Y bar is equal to A1 Y1 plus A2 Y2 divided by area 1 plus area 2, which is equal to 4000 into Y1 किती आहे रे? 100 plus 5600 into 10 whole divided by 4000 plus 5600, which is equal to, calculation please. 47.5. Thank you दिदे. 47.5 mm. आता चेक करा, मेन जी जे मी इथं ड्रॉ लिहितो फक्त. मेन जी म्हणजे काय? एक्स बार कॉमा वाय बार. तो कुठं आला पाहिजे रे? 97.5 कॉमा 47.5 आला पाहिजे. लोकेशन कुठे येईल ते सांगतो, नीट लग जा रे.
ह्या ग्रीन लाईन पासून इथे येलो कलरची लाईन 20 वर आहे. 20च्या पुढे आला पाहिजे, 160च्या मागे आला पाहिजे. 20च्या वर आहे आणि 100च्या खाली आला पाहिजे. म्हणजे इथं कुठंतरी तुमचा मेन जी असेल. हे कळालं का ते सांगा मला. हो. आता ह्या पेजवर जागा कमी पडाली म्हणून आपण IXX नेक्स्ट पेजवर काढू. ठीक आहे. डिस्टन्सेस लक्षात आले तुमच्या. हो. इथपर्यंत कोणाला काय अडचण नाही. आत्मजा. आता लक्ष द्या रे, आपण व्हर्टिकल सेक्शन केलं होतं हे माहित असू द्या. हा एक रेक्टँग्युलर सेक्शन आहे. ठीक आहे. ठीक आहे. इथं आपण ह्याला व्हर्टिकल कट केलं होतं तेव्हा हे G2 होतं, हे G1 होतं आणि हे जे आहे इथं कुठतरी मी मेन जी घेतो. चालतंय. चालते का. आपल्याला जे मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचंय ते या पिंक कलरच्या लाईन सोबत काढायचे, कारण ह्या फिगरची सेंट्रॉइडल ऍक्सिस कोण आहे रे. ही पिंक कलरची लाईन आहे एक्स. G1 मधून जाणारी जी लाईन आहे ती पण सेंट्रॉइडल ऍक्सिसच आहे. ती पण सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे, फक्त ती काय रे x1 आहे आणि फिगर 2 च्या सेंट्रॉइड मधून जाणारी जी लाईन आहे ती सेंट्रॉइडल x2. आता मला सांगा, आपली जी सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे ती सेक्शन 1 च्या सेंट्रॉइड मधून चालली का. नाही. सेक्शन 2 च्या सेंट्रॉइड मधून चालली का. नाही. नाही. मग काय करायचं, आपल्याला जे फॉर्म्युले माहित आहेत ते कुठले आहेत रे, फक्त जर बॉडीच्या सेंट्रॉइड मधून जात असतील तर माहिती आहे. राईट आहे. तर काय करायचं आता. हा, पॅरलल बाय युजिंग पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरम काय सांगतो रे, जर तुम्हाला कुठल्याही ऍक्सिस सोबत जर तुम्हाला एखाद्या बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय करा, आधी त्या सेक्शनची कुठली ऍक्सिस आपल्या ऍक्सिसला पॅरलल येते बघा. आपण आता फक्त सेक्शन 1 चा विचार करू. सेक्शन 1 ची सेंट्रॉइडल एक्स आपल्या एक्सेस ला पॅरलल आहे का सेंट्रॉइडल वाय आपल्या एक्सेस ला पॅरलल आहे. एक्स. तर पहिल्यांदा काय करा, त्या सेक्शन 1 चा त्याच्या जी काय पॅरलल सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे त्याच्यासोबत काय करा, मोमेंट ऑफ इनर्शिया घ्या प्लस त्या सेक्शनचा एरिया आणि त्यासोबत काय मल्टिप्लाय करा, डिस्टन्सचा स्क्वेअर. हे डिस्टन्स h1 कशा कशातला असेल रे. चलो, h1 हे डिस्टन्स कोणत्या कोणत्या ऍक्सिसच्या मधलं आहे. x आणि x1. यस, एकदम करेक्ट आहे. मग आता मला सांगा, प्लस करावं लागेल का मायनस करावं लागेल. प्लस. आता काय करायचं, सेक्शन 2 च्या सेंट्रॉइडल ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस सेक्शन 2 चा एरिया इनटू h2 चा स्क्वेअर. आता मला कोण सांगेल h2 किती येईल आणि कशातलं डिस्टन्स आहे. h2 तिथे डायमेन्शन राईट करा. हा दीदी काय म्हणली. डायग्राम जवळ डायमेन्शन राईट करा ना, मग समजेल. डायमेन्शन नंतर लिहितो मी, आधी फक्त मला सांगा h2 कशा कशातला डिस्टन्स आहे. x आणि x2. राईट. आता लक्ष द्या, आता तुझी इच्छा कंप्लीट करूत आपण. पहिलं जे सेंट्रॉइडल ऍक्सिस पर्यंत डिस्टन्स आहे, या खालची जी बेस लाईन आहे, बेस लाईन ड्रॉ करतो आधी. ही तुमची बेस लाईन आहे एक्स ऍक्सिस. राईट आहे. इथून ह्या पिंक कलर पर्यंत डिस्टन्स किती आहे रे, वाय बार एवढं. वाय बार किती आले, 47.5 आले का. हो. चलो, इथून x1 पर्यंत डिस्टन्स किती आहे रे, 100.
राईट आहे. आणि इथून G2 पर्यंत डिस्टन्स किती आहे, Y2 किती आहे 10. आता ठीक आहे, मग कॅल्क्युलेशन सांगा मला. पहिला सेक्शन कसला आहे, रेक्टँग्युलर आहे, ट्रायंग्युलर आहे का सर्क्युलर आहे? रेक्टँग्युलर. रेक्टँग्युलर साठी फॉर्म्युला काय असतो रे? रेक्टँग्युलर साठी फॉर्म्युला काय असतो? B/12. बीडी क्यूब बाय 1 1 का लिहिले मी, B1 D1 का लिहिले? सेक्शन 1 चं आपण कॅल्क्युलेशन करतोय म्हणून. राईट, सेक्शन 1 चं कॅल्क्युलेशन करतोय म्हणून. प्लस एरिया 1 इंटू H1 चा स्क्वेअर. सगळ्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून देणार आहे. IXX2 कसला सेक्शन आहे रे? हा, सेक्शन 2 कसला आहे? रेक्टँग्युलर आहे कसं आहे? रेक्टँग्युलर. हा, रेक्टँग्युलर. रेक्टँग्युलर आहे. मग म्हणा जरा. चलो आता थोडीशी मदत करा मला. मी तर लिहितो. पहिल्या सेक्शनची ब्रेथ किती आहे रे, कोण सांगते? 20. डेप्थ किती आहे? डेप्थ किती आहे पहिल्या सेक्शनची? 200. हा, सांगा. चलो सांगा किती आहे ते डेप्थ? 200. डेप्थ म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स, ब्रेथ म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स, लक्षात ठेवा. आता फक्त मला सांगा H1 कसं काढायचं? H1 कसं काढायचं? अरे H1 कसं काढायचं? H1 कळालं का? हो. तुम्ही काय बोलू नाही गेले. चलो B2 कोण सांगतंय? D2. चलो मग आपण थांबायचं का? हो लेकरांनो, तुम्ही जर सांगत नसाल तर कशाला मी हे करू, थांबूत का मग? नको सर. काय तुम्ही तर काय उत्तर सांगणार गेले, आता मग काय करावं, माझ्याकडे काय ऑप्शन आहे? हा, आता कॅल्क्युलेशन तर तुम्हाला सांगावं लागेल ना. तुम्ही जर कॅल्क्युलेशन सांगत नसाल तर मग काय करणार? कसं नीलम, सांगते का नाही कॅल्क्युलेशन? हो सर. आत्मजा, सांगते. सिद्धी, सांगते सर, 1 मिनिट. सुजित, सांगतो सर. रेणुका, हो सर सांगते. निकिता, सर तिथे व्हॅल्यू पुट करून देत जा ना, मग इझी जात थोडं. आता फक्त व्हॅल्यू पुटअप करायचे तुम्हाला. व्हॅल्यू ते बी पुट करून करून देऊ. देत जा. आ, करून द्या सर. अयो आता व्हॅल्यू, बर ठीक आहे, चलो काय हरकत नाही, लिहून देतो मी. चेक करा, इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देतो मी. IXX इज इक्वल टू B किती आहे इथं 20 इंटू D किती आहे 200 चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस एरिया किती आहे 4000 इंटू H1 किती आहे 52.5 चा स्क्वेअर. ठीक आहे, ठीक आहे. हो. त्याच्यानंतर प्लस B किती आहे 280 इंटू 20 चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस 5600 इंटू H2 किती आहे 37.5 चा स्क्वेअर.
आता येईल करता. चलो निकिता कॅल्क्युलेटर आहे का? चलो निकिताने मीटिंग एंड केली. चलो ईशा, ईशा कॅल्क्युलेटर आहेत का बेटा? कारण हो सर. विदाउट कॅल्क्युलेटर हे जमणार नाही म्हणून विचारतोय, दुसरं काही विषय नाही. ठीक आहे. सर आन्सर आलाय 32.42 इंटू 10⁻⁶. करेक्ट आहे सर. चलो थँक्यू. हे झालं तुमचं कोण आय एक्स एक्स. ऍक्च्युली हे सगळं कॅल्क्युलेशन 10 मिनिटाच्या आत व्हायला पाहिजे बरं का. ठीक आहे. बट आपण स्लोली चाललो तर ठीक आहे, काय हरकत नाही. बट एवढी प्रॅक्टिस व्हायला पाहिजे की मेन एक्झाम मध्ये हा 10 मिनिटांमध्ये झाला पाहिजे. ठीक आहे. सोहम बाबू हो कळया? सर. हाँ सर. चलो आता मला सांगा, आय एक्स एक्स कळालं व्यवस्थित. आता आय वाय वाय कॅल्क्युलेट करायचंय. आय वाय वाय कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करतो मी, नेक्स्ट पेज वर घेतो. ठीक आहे. चालतंय. हो कळालं का ते सांगा मला. हो कळालं. चलो कोणी लिहून घेणार आहे? घेतलं सर. चलो मग आता एक काम करू, वाय वाय काढू त्याचा. ओके. तर मी पेज पलटू मग. हो हो. आता इथे चेक करा, हीच फिगर मी रिड्रॉ करतोय. अरे वाय वाय कळालं एक संपलं. हा कळाली का नाही ते सांगायचं बरं का. फिगर वगैरे मी जे ड्रॉ करतो ते व्यवस्थित कळालं का नाही ते सांगायचं. ठीक आहे. हे एल सेक्शन आहे. कमी जास्त झाला असेल, जास्त टेन्शन नका घेऊ. ठीक आहे. फक्त समजून घ्या, हा एल सेक्शन आहे. ह्या एल सेक्शनला आपण व्हर्टिकल कट केला होता. इथं काहीतरी G1 होतं. ठीक आहे. इथं तुमचा G1 होतं, इथं G2 होतं, आणि मेन G जे होता ते इथं कुठतरी होता. करेक्ट आहे रॉंग? आता मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए व्हर्टिकल ऍक्सिस काढायचंय. तर ही जे ऍक्सिस आहे ती ऍक्सिस कुठं असायला पाहिजे रे? पहिल्यांदा इथं असली पाहिजे. क्लिअर आहे? या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा तुम्हाला. या ऍक्सिसचा काय काढायचं तुम्हाला? मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. मला सांगा, ही सेंट्रॉइडल वाय वाय ऍक्सिस सेक्शन 1 च्या सेंटर म्हणून चालली का रे? नाही. सेक्शन 2 च्या सेंटर म्हणून चालली का? नाही. नाही. मग काय करावं लागेल रे? अगेन पॅरल ऍक्सिस थेरम वापरावं लागेल. अगेन काय करावं लागेल? पॅरल ऍक्सिस थेरम वापरावं लागेल. आता चेक करा रे, हे जे आहे ते y1 आहे, हे y2 आहे. कळालं? आता इकडे लक्ष द्या रे, हे तुमचं कोण आहे? वाय ऍक्सिस आहे ग्रीन कलरची. इथून इथपर्यंत जे डिस्टन्स माहितीये मला ते किती आहे रे? कोण सांगते? 10 आहे. इथून इथपर्यंत जे आहे ते 160 आहे, आणि इथून इथपर्यंत जे आहे ते किती आहे रे? 97.5 ना. एक्स बार 97.5 आले का? हो मग आता पॅरलल ऍक्सिस थेरम नुसार मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए वाय वाय ऍक्सिस इज इक्वल टू काय असेल रे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए सेक्शन 1. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए सेक्शन 1 अबाउट इट्स सेंट्रोइडल ऍक्सिस. अबाउट इट्स सेंट्रोइडल ऍक्सिस म्हणजे आय वाय वाय 1. सिद्धी तुझा जरा माईक बंद करशील का 2 मिनिटं? लईच आवाज यायलाय. चलो
हे काय रे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए y1 ऍक्सिस फॉर ए सेक्शन 1 प्लस एरिया ऑफ सेक्शन. आता H1 आणि H2 वापरलेत म्हणून इथे लिहितो H3. आता हे H3 कशा कशातलं डिस्टन्स असेल कोण सांगेल रे मला? H3 कशा कशातलं डिस्टन्स असेल? Y Y. हा नाही तर वाय होय. ठीक आहे तर बरोबर आहे सिद्धीचं. तर वाय ऍक्सिस आणि Y1 ऍक्सिस ह्या दोघातला डिस्टन्स घ्यायचा आपल्याला प्लस काय रे Y2 सेंट्रोइडल मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर ए सेक्शन 2 प्लस इट्स एरिया into H4 चा स्क्वेअर. आता व्हॉट इज द मीनिंग ऑफ H4 हियर? Y and Y2. थँक्यू दिदे. मग आता मला सांगा सेक्शन 1 कसला शेप आहे? रेक्टँग्युलर सर्क्युलर कसा आहे? Rectangle. रेक्टँग्युलर सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए सेंट्रोइडल वाय ऍक्सिस किती असतो माहितीये का? DB cube DB क्यूब डिवाइड बाय 12. तर सेक्शन 1 चा आहे म्हणून D1 B1 प्लस एरिया 1 इंटू H3 चा स्क्वेअर प्लस अगेन सेक्शन 2 हा सुद्धा रेक्टँग्युलरच आहे म्हणून ते सुद्धा काय रे DB क्यूब डिवाइडेड बाय 12 प्लस एरिया 2 इंटू H4 चा स्क्वेअर. मी सगळे डायमेन्शन आणखी एकदा रिपीट लिहितो. चेक करा. डेप्थ 1 किती रे फिगर 1 ची? तर ती आहे 200. ठीक आहे. ब्रेड्थ 1 किती आहे रे? 20. एरिया 1 किती आहे? 4000. आता फक्त H3 कशा कशातलं डिस्टन्स आहे रे? हा H3 कशा कशातलं डिस्टन्स आहे? मला कोणतरी सांगितलं होतं की y आणि y1 म्हणजे y बार मायनस x बार मायनस हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे x बार मायनस x1. x बार ची व्हॅल्यू 97.5 मायनस 10 विच इज इक्वल टू 87.5. करेक्ट आहे रॉंग आहे? H3 ची व्हॅल्यू कळाली का? हो. आता राहिलो कोण? सेक्शन 2. सेक्शन 2 चा D2 किती आहे रे? डेप्थ 2 किती आहे? 20. ब्रेड किती आहे? 2. ब्रेड 2 करायला हा सांग किती आहे? 280. एरिया 2 किती आहे? 5600. mm² करायला विसरू नका, माझं राहून चालले प्रत्येक वेळेस. हा आता इथे H4 कशा कशाला डिस्टन्स आहे रे? तर तो आहे x2 मायनस x बार मधला हा डिस्टन्स 160 मायनस 97.5. कॅल्क्युलेशन प्लीज. 62.5. थँक्यू दिदे. 62.5 mm. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता का करून देऊ? व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता का करून देऊ? अरे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता का करून देऊ? करतोच सर आम्ही. चलो ठीक आहे. थँक्यू. करा लवकर आणि सांगा मला. .94 into 10⁶. एकच मिनिट दिदे. हा किती म्हणली दीदी? 58.94 into 10⁶.
माझं वेगळं आलंय सर. हा माझं आन्सर वेगळं आलंय. चलो किती आले तुझं? 89.22 into 10 to the power 6. 89.20 into 10 raised to power 22 सर. हे करेक्ट आहे रेणुका? हो हा माझं हेच आलंय. हा एक काम करा, दोघींनी पण कट करा ना, आणखी डबल कॅल्क्युलेशन करा आणि सांगा मला कोणता आन्सर करेक्ट आहे. सिद्धी जरा माईक बंद करशील? सिद्धी जरा माईक बंद करशील का? हा तर दोघींनी पण काय करायचं, दोघींनीच नाही बाकीच्यांनी पण काय करायचंय, कॅल्क्युलेशन रिपीट करायचंय आणि मला सांगायचं की दोघांपैकी कोणता आन्सर करेक्ट आहे. सर हा बोल दीदी. 89.21 into 10 raised to 6. हे करेक्ट आहे? हा म्हणजे माझं आलंय. माझं म्हणजे कुणाचं? नीलमचं? हा तेच ते सर. चलो मग सर माझं आलंय. चलो क्रॉस चेक करा, व्यवस्थित लिहा, काय हरकत नाही. काय होईल सांग का, आणखीन एकदा सांगतो रे, प्लीज प्लीज लेकरांनो, मी एवढं 2-2, 3-3 वेळेस विचारण्याचं कारण काय माहितीये का, आपले व्हिडिओ हे युट्यूबला चाललेत, उत्तर चुकीचे असू नये. ठीक आहे, कळालं का? हेच करेक्ट आहे सर. हो इथं झालं ग, मी 10 वेळेस काय विचारतो, कळालं का? बरं एक हो. लास्ट राहिले, पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा IZZ. तर मला कोण सांगेल IZZ कसं काढायचं? x plus IYY. राईट, IZZ IP इज इक्वल टू IXX प्लस IYY. हे करून मला उत्तर कोण सांगते? सर IXX सांगा ना एक मिनिट. तू लिहून घेतली नाही का? नाही. वा किती? 32.42 इंटू 10 raised to power 6 आलं? One 121.64 into 10 to the power 62 into 10 to the power 6. चलो या एका प्रॉब्लेम मध्ये आपण IXX IYY पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा कॅल्क्युलेट केलेला आहे. आता फक्त मला सांगा, या बीट मध्ये किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया या चॅप्टर मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया काढणं अवघड आहे, प्रॅक्टिस लागते थोडीशी. ठीक आहे, नाही. चलो कोणाला काय डाऊट, कोणाला काय अडचण? सर या चॅप्टर मध्ये थेरी नाही का? आहे आहे आहे. याच्यामध्ये थेरॉटिकल पार्ट जो आहे ना, तो मी लिहून दिला नाही आणखीन. जेव्हा रेग्युलर मध्ये तेव्हा मी ते रिपीट लिहिलेला बोर होते म्हणून मी ते लिहून दिला नाही. तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया, जरा माईक बंद करशील का तिथे, खरखर आवाज येईल. हा तर मोमेंट ऑफ इनर्शिया या चॅप्टर मध्ये तुम्हाला पहिली डेफिनेशन असेल मोमेंट ऑफ इनर्शियाची, त्याच्यानंतर सेंट्रॉइडल ऍक्सिस, त्याच्यानंतर रेडियस ऑफ गायरेशन नावाचा एक बीट आहे जो की मी ठेवलाय माग. ठीक आहे, रेडियस ऑफ गायरेशन तुम्हाला येईल. ठीक आहे, हा 3 बीट जे ते थिओरिटिकल, पुन्हा पॅरलल ऍक्सिस थेरम आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम, असे किती 5 थिओरिटिकल बीट आहेत जे की मी फक्त एक्सप्लेन कोणते कोणते केलेत. तर मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन केली, त्याच्यानंतर सेंट्रॉइडल ऍक्सिस म्हणजे काय हे केले, आणि पॅरलल ऍक्सिस थेरम एक केला. मी परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम आणि सगळ्यात महत्वाचं रेडियस ऑफ गायरेशन, हा एक 2 मार्कचा बीट असतो, 2 किंवा 4 मार्काचा, तो बीट तेवढं मी थिओरिटिकल पार्ट घेतला नाही. ठीक आहे, घेतला नाही इन द सेन्स ते लिहून द्यायचंय. तर ते जेव्हा रेग्युलर मध्ये क्लासेस सुरू होतील आणखीन एकदा,
हा चॅप्टर जेव्हा मी रिपीट करेन तेव्हा मी आणखी एकदा तो घेऊन टाकेन. ठीक आहे. चल, आणि तुमच्या ठीक आहे. एक्झामच्या दृष्टिकोनातून जे जे इम्पॉर्टंट असेल ते सर्व व्यवस्थित लिहून देईन. इथं सुद्धा आपण काय करलो रे, डायरेक्टली कॅल्क्युलेशनला सुरुवात करायलो. आपण व्यवस्थित लिहित नाहीये सध्या. एक्झाम मध्ये कसं लिहायचं तेही सांगतो. ठीक आहे. ओके. फक्त पहिला माझा महत्वाचा टप्पा काय असतो ते सांगतो. माझा पहिला महत्वाचा टप्पा असतो की लेकरांना कॅल्क्युलेशन कळाले एकदा. आता एक सांगतो, तुम्ही जर चुकून आता काही लेकर काय करत, आफ्टर ए सम टाइम, काही दिवसानंतर उगच लिंक येईल ना तर जॉईन करा. आता ग्रुपमध्ये 17-60 लेकर आहेत. आता मी फक्त काय विचार केला होता की 4-5 लेकरांना कंटिन्यू करायचं, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. मी फक्त सिव्हिल आणि मेकॅनिकल वाल्यांचा ग्रुप बनवला की 8 उगा जॉईन व्हायलेत. ग्रुपमध्ये जॉईन होऊन मार्क पडणार आहेत का तुम्हाला? नाही. ग्रुपमध्ये जॉईन झाल्याने मार्क पडत नाहीत, ते क्लास पण जॉईन करावा लागतो. ठीक आहे. आता समजा रॅन्डमली जर समजा चुकून कोणतरी आज जॉईन केलं, एवढे मोठे कॅल्क्युलेशन बघून तरी टेन्शन मध्ये येईल का नाही? हा, चेक करा. आपण हा जो प्रॉब्लेम आहे काय काय केलं ते दाखवतो मी. इकडे जरा पहिली गोष्ट चेक करा. आपण हे बीट काढलं. ठीक आहे. इथपर्यंत लेकराला कळतंय थोडं थोडं, बरोबर आहे. ज्याने मेकॅनिक्स केले चांगलं त्याला इथपर्यंत थोडं थोडं कळतंय. ह्याच्या पुढे काय कळतंय सांगा बरं. हे काय कळणार आहे सांगा बरं. आणि हे काय कळणार आहे. एवढं मोठं बघून काय म्हणते, चॅप्टर लय अवघड आहे काय की, द्या सोडून. आता मला सांगा, ज्या लेकरांनी रेग्युलरली क्लास केलाय त्यांनी मला सांगायचंय की या बीट मध्ये कुठला बीट अवघड आहे. कोणताच नाही. बरं, ज्यांनी फर्स्ट डे करतील त्यांना काय होईल रे? फर्स्ट डे कशाला, पुस्तकातले प्रॉब्लेम बघितले ना, लेकरांना चक्कर येते सुरुवातीलाच. आणि सगळ्यात मोठे कॅल्क्युलेशन आहे त्याचे. नशीब मी 2 सेक्शन घेतलं, तिसरा सेक्शन घेतला नाही अजून. तिसरा सेक्शन घेतल्यावर काय होईल रे? तिसरं बी कॅल्क्युलेशन करावं लागेल, ऍड किंवा सबट्रॅक्ट. कळतंय? कळतंय का? हो. हो. आता फक्त थोडीशी